नमस्कार. TET यामध्ये आपण आज प्राचीन इतिहास याविषयी अभ्यास करणार आहेत. तर प्राचीन इतिहासाविषयी अभ्यास करत असताना आपण त्यामधला पहिला प्रश्न बघूयात. आपण प्रश्नांची सिरीज बघणार आहे. तर पहिला प्रश्न बघूयात. इसवी सन 75मध्ये डॅश यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. तर इसवी सन 75मध्ये कोणी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री नावाचा ग्रंथ लिहिला असा प्रश्न आहे. तर त्याचे ऑप्शन आहेत प्लिनी, हिरोडॉट्स, मेगॅस्थीनिस आणि पेरिप्लस. तर याचं उत्तर येतं की इसवी सन 75मध्ये प्लिनी यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. तर याचं उत्तर काय येतं, तर प्लिनी उत्तर येतं. दुसरा प्रश्न जोड्या जुळवाचा आहे आणि हा प्रिव्हियस क्वेश्चन आहेत हे सगळे, म्हणजे स्पर्धा परीक्षा, बाकीच्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत. तर हा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर जोड्या जुळवा आहे त्या. तर परीक्षित, जन्मेजय आणि प्रवहन जयवाली आणि जनक. तर याच्या जोड्या जुळवत असताना परीक्षितचं अथर्व वेदातील प्रशस्ती काव्याचा जनक येतं आणि जन्मेजयचं तर पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय दिले जाते त्याला, आणि प्रवहन जयवाली प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि जनक याज्ञवल्क्यांचे संरक्षण. म्हणजे ज्या जोड्या आत्ता दिलेल्या आहेत त्या जशाच तशा सगळ्या बरोबर आहेत. तर याचं ऑप्शन आहे थर्ड. तर आपण आता तिसरा प्रश्न पाहूयात. पुढील राज्य काय होती? तर हे जे राज्यांची नावे आहेत तर हे काय होती म्हणून विचारले आपल्याला. तर याच्यामधलं माळवा, योध्ये, अभीर, सनकानिक, खरपारिक, अर्जुनयन, मद्रक, प्रर्जुन, काक हे जे एवढे राज्य होते हे काय होते असं विचारलं गेलं आपल्याला. तर हे सगळे जे राज्य होते तर हे समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्य म्हणून नावे दिलेली आहे त्यांची. तर हे राज्य काय आहे, तर समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्य. म्हणजे याचं उत्तर काय आहे, समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्य आहे. तर आपण चौथा प्रश्न बघूयात. तर चौथा प्रश्न आहे पुढील राजघराणी व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा. परत जोड्याला तर राष्ट्रकूट, चोळ, पाल आणि परमार म्हणजे हे घराणे आहेत आणि ह्यांचे संस्थापकांची नावं दिलेली आहेत. तर आपल्याला माहिती आहे, ज्याने प्राचीन इतिहास अभ्यासला त्याला या सगळ्या लवकरच याचं उत्तर येऊन जाईल. तर याचं उत्तर आहे राष्ट्रकूट. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना दंतीदुर्ग यांनी केली आहे. चोळ घराण्याची स्थापना विजयालय यांनी केली आहे आणि पाल याची स्थापना गोपाल आणि परमारचे उपेंद्र. तर याचं उत्तर काय येतं, चौथं, 4, ऑप्शन 4. प्रश्न 5 बघूयात. अकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये डॅडॅश हा नवा उद्योग सुरू झाला. तर अकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये कोणता उद्योग सुरू झाला असं म्हटलं आहे. तर याचं उत्तर येईल ब्लँकेट बनविणे. तर अकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये ब्लँकेट बनवण्याचा नवा उद्योग सुरू झाला आहे. तर आता 6वा प्रश्न बघूया आपण. 6वा प्रश्न परत जोड्या आलात. तर जोड्या काय आहेत, तर कामरूपचा राजा, सिंधूचा राज्यकर्ता, काश्मीरचा राजा आणि वल्लभीचा राजा. तर बघूयात आपण याच्यामध्ये. तर याचं उत्तर येतं कामरूपचा राजा हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकवून ठेवू शकला नाही याच्यासाठी तो ओळखला जातो. आणि सिंधूचा राज्यकर्ता जो आहे याला प्रभाकर वर्धनने आधीच कमकुवत केलं होतं. आणि काश्मीरचा जो राजा आहे तो काश्मीरचा राजा याला हर्षाला दाताचं औषध देण्यात भाग पाडले याच्यावरून तो ओळखला जातो. आणि वल्लभीचा राजा जो आहे तो कनौजच्या सम्राटाच्या सैन्यासमोर एकदा पळून गेला, परंतु नंतर त्याच्या मुलीशी विवाह केला याच्यावरून ओळखला जातो. तर या जोड्या अशा आहेत. तर याचं ऑप्शनमधलं येतं एक ऑप्शन. तर आपण आता दुसरा प्रश्न कितवा चालला आहे, तर 7वा प्रश्न आहे. तर 7व्या प्रश्नामध्ये आपण मौर्य पूर्व काळात भारत डॅश म्हणून ओळखला जाईल. मौर्य पूर्व काळात भारत
डॅश म्हणून ओळखला जाईल. तर काय म्हणून ओळखला जायचा मौर्य काळामध्ये भारत? तर मौर्य काळामध्ये भारत द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज म्हणून ओळखला जायचा. काय ओळखला जायचा? तर द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज म्हणून ओळखला जायचा मौर्य काळामध्ये. त्यानंतर 8वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या? म्हणजे ऋग्वेदामध्ये काही स्त्रियांची नावं आहेत, तर त्याच्यामध्ये कोणत्या स्त्रिया विद्वान स्त्रिया म्हणून ओळखल्या जायच्या? तर नावं आहे विश्ववारा, अपाला, लोपामुद्रा आणि घोषा. तर याच्यापैकी कोणत्या स्त्रिया ज्या आहेत ते ऋग्वेदाच्या काळाशी संबंधित होत्या असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर येतं विश्ववारा, अपाला, लोपामुद्रा आणि घोषा. तर ह्या चारही ज्या स्त्रिया